आजीने नाव सुचवलंय स्वाद आस्वाद असं नाव हॅलो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग जरा वेगळा आहे. असा ब्लॉग मी नाही केलाय शूट कधी. हे एक फॅमिली किंवा फ्रेंड्स गेट टुगेदर आहे छोटंसं आमचं, जे होणार आहे. मी आत्ता आलोय काय म्हणू आपण याला, पंडे हाऊसमध्ये. आणि याच घरात, या घराच्या गच्चीवर असं आम्ही उद्या दिवसभर हे करणार आहे. सो आज रात्र ते उद्या सकाळ असा हा ब्लॉग असणार आहे. सो चला बघूया कसा हा ब्लॉग आहे आणि काय काय. काम करताय असं दाखव. हो, आम्ही गप्पा करताना दिसू. मग पुराण कमी काढ, माझं असते का माझ्या पोटाला इतकं ताण पडला, मी पकडते सोबत. सांग, बारीक झालं तर त्याला जबाबदार बसू द्या. एक सहभोजनाचा कार्यक्रम आपण ठरवलेला आहे चुलीवरचा. आणि त्याची स्पेशालिटी ही की सगळा स्वयंपाक गॅसच्या ऐवजी चुलीवर करायचा आहे. चुलीवरच्या स्वयंपाकाची चव जी राहते ती गॅसपेक्षा फार वेगळी राहते आणि पारंपरिक राहते. आजचा सगळा जो प्रकार आहे तो पूर्ण पारंपरिक आहे, खेळवळ म्हणायचा अर्थ. आज आम्ही शहरी लोक खेळवळ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आहे. वा वा वा. आणि ह्या 3 चुली आहेत. हा, या 3 चुली. इथे वेदांत त्याचं आवडीचं काम करतोय. हो ना वेदांत? आग लावणं. हॅलो, बायको कुठे? चुलीत. तुमची बायको आग लावत आहे. तुमच्यामध्ये आग लावत आहे तुमची बायको. आमच्या चुलीमध्ये. आमच्या चुलीत आमच्या चुलीत आग लावत आहे तुमची बायको. आणखी एक पाहिजे का? आणखी एक घ्या. सप्रेम बेट. अरे ते थोडीस नका आधी टप्पा खाल्ला. हो, लागलं का आत्या? ठोक त्याला, ठोक परत फेकून मार त्याला. वा, दिसते ना मोरी. अन्नपूर्णा 1 2 3 4. हे सर्वात मोठी आहे. हे नंबर 2, मी नंबर 3, नंबर 4. तब्येतीने म्हणतेस का? नाही, तब्येतीने सगळ्या सारख्या आहेत. तब्येतीने नाही, मानाने सगळ्या मोठ्या आहेत. तब्येती सगळ्या सारख्या. आता मी त्या घरच्या अन्नपूर्ण आहेत. मग आपण वाटायला थोडी खानदानीचं नाव निघते आपल्यामुळे. चिन्मय तुझी फुकणी दाखव. हे बघ माझी फुकून. फुकून दाखव, फुकून. तुम्ही पहिल्यांदा चुलीवर स्वयंपाक करता की आधी केलाय? पहिल्यांदाच करता. आणि तू घर आणि मावशी? दुसऱ्यांदा. म्हणजे तू आधी चुलीवर स्वयंपाक केलाय. आपल्या इथले तुम्हाला देऊ का? हवा देऊ? मागे पंखा आहे. समोर जाऊन बसा. स्वयंपाकच करावं लागत आहे. आई तू किती वेळा केलाय स्वयंपाक चुलीवर? चुलीवर स्वयंपाक आजीकडे आमच्या चुलत होती, त्याच्यावर मला सवय. हा वांगा पण बरेच वर्षांनी करते ना तू? म्हणजे जाऊन खात नाही. कसं काय, मला कोणीतरी सांगा ना की कसं काय ठरवलं तुम्ही? कधी ठरवलं हे करायचं? करता करता काहीतरी करायचं म्हणून. अच्छा. आमचा नेहमीचा बेत असतो, आम्ही काहीतरी वेगळं करतो. आणि चुलीत का बरं? आजचा गावरान बेत होता, किवाडा आहे म्हणून.
आणि उन्हाळ्याचा मधला भाग आहे काहीतरी होईल. ओके काही प्रॉब्लेम आहे का उन्हात म्हणजे याच्यात कचकच लागेल? अच्छा. चव बदल उचला. आणि रोज आम्ही आमच्या हातचं खातो. आज आम्ही सगळ्यांच्या हाताची चव लागलेली आहे ती वेगळं काहीतरी खाणार. वा. सांगा ना तुम्ही चुलीवरचा स्वयंपाकाबद्दलचा काही अनुभव तुमचा. भरपूर आहे. आम्ही स्टोववरती पण केलेलं आहे, चुलीवर केलेलं आहे, गॅसवर केलेलं आहे, शेगडीवरती केलेलं आहे, कवशाच्या छोटे छोटे बुकले होते आमचे त्याच्यात स्वयंपाक केलेला आहे. अच्छा. त्याच्यानंतर भाकरी केलेल्या आणि पोळ्या करून आम्ही त्या चुलीच्या हे असतं ना हा. तुमचं काय म्हणतात कोळशे, त्याला? कोळशांवर भाजलेले. कोळशावरती भाजलेले आहे. आणि अच्छा. अजूनही मी करते आहे. चुलीवर. वेळ आली मला आवड आली मी छान असं मोठं पेटवते घमेल्यामध्ये तिथं छान भात ठेवून देते. छान भातही होतो, शेकणे होतो. हिवाळ्यातली गोष्ट आहे. अरे वा. हिवाळ्यामध्ये तो शेक मला खूप आवडतो. तो भातही आम्हाला खूप आवडतो. अरे वा वा. मग तुमच्या घरी चूल आहे का? स्वयंपाक केला. तूर नाही, शेगडी होती. शेगडी घमेल्यामध्ये शेगडी ठेवायची. अच्छा. म्हणजे असं टीन होतं, हा. टिनावरती ठेवायची आणि ते घ्यायचं आणि बाजूला सगळ्या त्याच्या निखारे ठेवायचे. त्याच्यावरती इकडे लाटली, इकडे केली, इकडे भाजली. अच्छा 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 अच्छा. मग आता तुम्हाला गॅसवरच्या स्वयंपाकात आणि चुलीवरच्या स्वयंपाकात काय फरक वाटतो? बऱ्यापैकी आहे. याला चव आहे. याला चव आहे. कशी असो, कच्च असो, काही असो, पण खूप सुंदर लागतं. त्यामुळे हा स्वयंपाक त्या आयुष्यातली आठवण. तुम्ही किती वर्ष चुलीवर स्वयंपाक म्हणजे गॅस कधीपासून आले? आम्ही लग्नाच्या आधी आम्ही शेगडीवरच स्वयंपाक करतो. अच्छा. म्हणजे मातीचं शेण वगैरे घेऊन ती पूर्ण लेपायची माती. अच्छा. पूर्ण घर लिपण करायचं, पूर्ण शेण माती घेऊन अच्छा. विदावा करायचं आणि मग भिंती सुद्धा आम्ही केलेल्या आहे. अरे वा. भिंतीचं लेपण त्याच्यानंतर त्याला ते चुना लावून दिवाळीमध्ये आम्ही तेच कामं करायचं. खालचं पूर्ण गिलावा करायचं. त्या गिलावा केल्यानंतर मग आम्ही आमचा स्वयंपाक करायचा आणि मागच्या बाजूला आमच्या चूल होती. अच्छा. माझ्या सासरी पण होती हा. आणि माहेरी पण होती. त्या चुलीवरती आम्ही लोक स्वयंपाक करायचो. आणि मग गॅस कधीपासून आले? गॅस तर माझ्या लग्नानंतरच मी वापरला. तोपर्यंत म्हणजे 40 वर्ष आधी मी पूर्ण स्वयंपाक म्हणजे आमचा त्याच्यावरच होता. त्याच्यावरच होता. नोकरी होती, नोकरी सुद्धा करत मी तेच करत होते. अच्छा. मी 27 वर्ष मी पण लग्नानंतर एक वेळ चुलीवर स्वयंपाक, एक वेळ गॅसवर स्वयंपाक अशी करायची. 9 म्हणजे मला एक सिलेंडर 8-9 महिने पुरायचं. अच्छा. मला आवडायचं. वा 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 वा. चिन्मय लग्नासाठी तयार झालेला आहे. नाही वेळ यावे. मुलगी असेल तर सांगावी का? ते संपलं पूर्ण? खाली भाकर झाली. बसू दा काकू. चिन्मयनी भाकरी फुगवली आहे. माझा मुलगा तसा हुशारच आहे आणि चुली पण आहे. फुका फुका दीपाली काकू फुका. फुका फुका. खाली वाग ना तू. तू खाली वाग. पहिली या टाकल्या तन्मय, आमची अंगठी पहा रे. अरे वा 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 वा. सुंदर अंगठी आहे आमच्या हातात. मस्त. वा, वा, वा. आजी कसं झालं सांगा. मुंग्या याची खाड्यामध्ये बोलू नाही शकत काही. नाही खरं खूप छान झालं.